करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घड्याळाच्या गतिमान काट्याप्रमाणे महाराष्ट्राचा विकास ज्यांनी साधला ते आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय अजितदादा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि गेली 3 वर्ष अनेक भव्य दिव्य स्वरूपात संघटनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यशस्वीचं आयोजन केलं ते राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, दिल्लीपासून भंडारा गोंदियापर्यंत संघटनेची सुसूत्रता आणणारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय खासदार सुनेत्रा वहिनी, आमच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदरणीय अदितीताई, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आदरणीय दादांवरती जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, आपणा सर्वांना आजच्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आजचा वर्धापन दिन म्हणजे 26 वर्षाचा संघर्षाचा, विकासाचा आणि परिवर्तनाचा प्रवास। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर एक चळवळ आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक निवडणूक संस्था नाही तर ती एक विचार यात्रा आहे। सत्तेमध्ये येण्यासाठी धडपड करणारा पक्ष नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ही एक विचारधारा आहे। आणि म्हणून आजचा वर्धापन दिन हा खऱ्या अर्थानं सन्मान दिन आहे। हा सन्मान दिन आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा सन्मान दिन, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा हा सन्मान दिन। आणि म्हणून या सन्मान दिनाच्या निमित्तानं पुनश्च एकदा महाराष्ट्रातल्या माता भगिनींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। तर आज वटपौर्णिमा, वटवृक्षाचा संवर्धन दिवस। वटवृक्षाची पाळे जमिनीत जितकी खोलवर रुजलेली असतात अशीच पाळेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची ही खोलवर पोचलेली आहेत। संविधान मूल्यांची असलेली एकनिष्ठता, संघटन, सेवा, समर्पण, जनतेप्रती असलेला विश्वास, जनतेचा दादांवरती असलेला विश्वास आणि निष्ठा, या भक्कम विचारांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी आहे। वडाच्या झाडाच्या पारंब्याप्रमाणे माझा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, मग तो ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल, वाड्या वस्त्याचा असेल की पाड्यावरचा असेल, पक्षाच्या प्रत्येक सुखदुःखात, संकट काळात पक्षाचा झेंडा उभा घेऊन तो प्रत्येकाला आवाज देत असतो, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवत असतो। ऊन, वारा, पाऊस झेलत रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूला आता देणारा हा वटवृक्ष, आता तुमच्याकडे पाहिलंय की आजच्या या वटवृक्षाची प्रकर्षाने जाणीव होती, कारण आपण प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला। मला आज या ठिकाणी विशेष कौतुक करावंसं वाटतं ते आमच्या अदितीताई तटकरे यांचं। दादा, अर्थमंत्री म्हणून तुम्ही सर्वाधिक हा आमच्या महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी दिला। अदितीताईंनी हा शिवधनुष्य लिहिलंय आपल्याला। लेक लाडकी असेल, लाडकी बहीण असेल, वयश्री योजना असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना भरभक्कम पाठिंबा आहे। आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश आपण सातत्याने समाजामध्ये दिला। मुलीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत लेक लाडकी योजना खऱ्या अर्थाने तिला शैक्षणिक पाठबळ देत तिला स्वतःचा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून झाला। 18 ते 65 वयोपर्यंत लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक पाठबळ दादा तुम्ही आम्हा महिला भगिनींना दिलं।
अनेक ठिकाणी आम्ही जातो त्यावेळेस आवर्जून उल्लेख करतो की आमच्या महिला भगिनींच्या आता साडीला पण खिसा हवा, पण तो खिसा रिकामा नको, तो भरलेला हवा. आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दादा आपण खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीची ताकद आणि एक आत्मविश्वास दिला. जेव्हापासून आपण लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हापासून विरोधकांनी टीका केली. अगदी कोर्टापर्यंत जात त्यांनी त्यांचा विरोध दर्शवला. आजही विरोधकांना याची पोटदुखी आहेच, पण दादा महाराष्ट्रातली जनता आणि या लाडक्या बहिणी तुमच्या सोबत आहेत आणि याची प्रचिती आपण विधानसभेला पाहिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक असेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक असेल, या स्मारकासाठी प्रचंड प्रमाणात निधी देत उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या तरुणाला इतिहासाचा मागोवा घेऊन वर्तमानामध्ये भविष्याचा वेध घेता यावा यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या वतीने दादा आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. शिवशाहू फुले आंबेडकर हा राष्ट्रवादीचा विचार फक्त कागदावरती नाही किंवा भाषणात नाही, तर तो प्रत्यक्षात आहे. छत्रपती शिवरायांचा अष्टप्रधान मंडळ होतं, ते सर्वसमावेशक होतं. कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्वाला संधी दिली जात होती आणि दादा त्याच गोष्टीचा विचार घेऊन आपण आपलं मंत्रिमंडळ स्थापन केलं. आज या व्यासपीठाकडे पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल दादांचं मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळासारखं आहे. 12 बलुती आणि 18 पगड जाती जमातींना बरोबर घेऊन चालणार हे नेतृत्व. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, विरोधकांच्या 1000 प्रश्नांना आमचं एकच उत्तर आहे, दादा हे मंत्रिमंडळ सर्वांना समान संधी देत प्रत्येकाला बरोबर घेऊन चालणार हे नेतृत्व आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांनी टीका केली, विश्लेषकांनी विश्लेषण केलं, पण दादांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनतेमध्ये जाऊन जनतेच्या प्रती असलेले निष्ठा आणि विश्वास व्यक्त केला. आणि या विधानसभेमध्ये आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी अपार कष्ट घेतले आणि त्याचे पडसाद आपण सगळ्यांनी विधानसभेला पाहिलं. पुन्हा एकदा सत्तेमध्ये विराजमान होत यशावरती शिक्कामोर्तब झालं. आता लोकसभा झालेत, विधानसभा झालेत, आता येणाऱ्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. या दोन्ही निवडणुकीमध्ये आरक्षण नव्हतं, आता 50% आरक्षण महिला भगिनींना आहे. घरचा गाडा चालवणारी ही महिला भगिनी आता कारभारीण होणार आहे. ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत ती नेतृत्व करणार आहे. जिथे जिथे महिलांचा सहभाग असतो, जिथे जिथे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, तिथे तिथं चांगल्या पद्धतीच्या योजना या पारदर्शकपणे यशस्वी होतात. आणि म्हणूनच कदाचित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेमध्ये 274 पुरुषांमध्ये 15 महिला निवडल्या होत्या. त्या महिलांनी आपले प्रश्न मांडले, आमच्यासाठीची विधानं केली आणि म्हणून महिलांना संरक्षण हक्क कायदा मिळाला. दादा आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी आलेल्या आहेत. खरं तर या महिला भगिनी पहिल्या दिवसापासून ही मातृशक्ती आपल्या सोबत आहे. कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. प्रत्येक जण आपल्याला सांगायला आलेला आहे की दादा आम्ही तुमच्या समवेत आहोत, प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत राहू. म्हणून इथं आलेल्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, एकदा हात उंचावून आपण दादांना प्रतिसाद द्यावा की दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि प्रत्येक क्षणाला आम्ही तुमच्या बरोबर राहूत. या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपल्या प्रति दादा एक भावना आहे, राहो में अंधेरा चाहे जितना भी हो, राहो में अंधेरा चाहे जितना भी हो, हौसले की रोशनी कभी कम नहीं. आप चल पड़े हैं मंजिल की तरफ, आप चल पड़े हैं मंजिल की तरफ, आपके कदमों को कभी थकान नहीं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.